परंतु आता हा मतदारसंघ जो आहे, या मतदारसंघामधून आता नवीन नवीन जे काही आम्ही बघून राहिलो ते कधीही आम्ही या आर्मी मतदारसंघामध्ये कधी पाहिलं नाही. प्रचंड पैशाचा पाऊस या मतदारसंघामध्ये सध्या या ठिकाणी होत झाला. दादाजीचे माझे सुद्धा इलेक्शन झाले. आम्ही दोघेही कुठल्या गावामध्ये जायचं तर जास्तीत जास्त 1-2 गाड्या घेऊन जात होतो. परंतु आता परिस्थिती जर पाहिली तो उमेदवार त्याच्यासोबत कमीत कमी 40-50 गाड्याचा ताफा घेऊनच गावामध्ये 50-50 गाड्याचा ताफा घेऊन उमेदवार गावामध्ये जाते. आणि तिथं गेल्यानंतर पण आपले कार्यकर्ते जे आहेत एकदम असे डिस्टर्ब होऊन जातात. त्याला सुद्धा एकदम खुशी थांबून जातात. त्यावेळेस 50 गाड्या जातात. त्या दिवशी फार सभा झाली असते तिथल्या कार्यकर्त्यांना कुणाला भाऊ सुमित वानखेडे मात्र त्याची सभा होऊ दे, काय झालं आपली पण होऊन निघाली. भाऊ 50 गाड्या शिकवत आहेत, 50 गाड्या एकदम थोडेसे असे दादरून गेले. त्या परिस्थितीमध्ये घाबरलेल्या परिस्थितीमधून तिथल्या कार्यकर्त्यांना फोन आला. मी विचारलं सभा चालू झाली तर म्हणे हो झाली. म्हटलं किती लोक आहे? म्हणजे 550-600 लोक आहेत. म्हटलं गावातले किती आहे? म्हणजे गावातले 75 ते 100. गावातले लोक 75 ते 100, बाकी सर्व लोक त्याच्याच गाडी गेले. त्या गाडीतले लोक सभेच्या ठिकाणी उतरवायचे, त्यांच्या समोर भाषण करायचं. त्यांच्या समोर भाषण केल्यानंतर पुन्हा तेच लोक गाडीत बसवायचे, तेच लोक मग पुन्हा चांगल्यात न्यायचे. चांगल्यानंतर तेच लोकांनी पुन्हा सभेत उतरवतात. चांगल्यातले 50 लोक आणि बैठक सुरू झालेले 400 लोक. त्यांच्या समोर पुन्हा भाषण लोकांचं, त्या गावापासून दुसऱ्या गावात. ह्या कार्यक्रम सध्या आमच्या सुमित दादाने या ठिकाणी या मतदारसंघामध्ये चालू केला आहे. त्यामुळं ह्या जो फटका दाखवून आपल्याला 40 गाड्याचा 50 गाड्याचा त्याने घाबरून जायची आवश्यकता नाही. कारण का ज्या ठिकाणी ज्या गावाचं काम आहे त्याच गावाचा कार्यकर्ता बरोबर करू शकते. लक्षात बरोबर आहे. या ठिकाणी जर इटलापूरचं काम असेल तर महेंद्र आहे किंवा धीरेश भाऊ आहे, हे लोक जे त्या इटलापूरला काम करू शकत ते काम सुमित भाऊसोबत आलेल्या 40 गाड्याचे लोक करू शकणार नाही. कारण का हे लोक गावामध्ये त्या ठिकाणी 40 गाड्याचा 50 गाड्याचा ताबा त्या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी सुनील भाऊ आपले मुलाचे असेल, तुळशीराजे भगवंत असेल, प्रकाश भाऊ सातपुते असेल, हे जे सर्व लोक आहे हे लोक जे गावामध्ये काम करू शकतील ते लोक 50 गाड्याचे ताफ्यामध्ये आले लोक करू शकणार नाही. त्यामुळं बिलकुल घाबरून जायची आवश्यकता नाही. फक्त आपल्यावर कसं आपण बांधून जाऊ ते करण्याचा प्रयत्न सध्या त्या निमित्तानं चालू.